अकोले नगरपंचायतच्या भारतीय जनता पार्टी आघाडीच्या आम्हा 12 नगरसेवकांच्या वतीने तसेच आमच्या बाकीचेही नगरपंचायतचे 5ही नगरसेवकांच्या वतीने आमच्या भारतीय जनता पार्टी गटाच्या गटनेतेपदी आमच्या तमन्ना मोहसिन शेख यांची आम्ही सर्वानुमते 8 जणांनी 9 जणांनी मिळून आम्ही कलेक्टर महोदयांकडे प्रस्ताव दाखल केला होता की आम्हाला मागील जे पंचायतचे नगराध्यक्ष तथा आमच्या गटाचे अध्यक्ष बाळासाहेब बोर्जे यांचं काम अमान्य आहे, त्यांचा पक्षपातीपणा हा आम्हाला सहन होणारा नव्हता आणि एवढंच कारण आणि शहराचा विकास आम्ही निवडून आलेल्या प्रत्येक प्रभागामध्ये आमच्या कामांची होत असलेली अवहेलना आणि आम्हाला केलेला पक्षपातीपणा आम्हाला सर्वांना सहन न होत झाल्या कारणाने आम्ही कलेक्टर महोदयांकडे गटनेता बदलण्याची मागणी केली आणि तब्बल 3-3.5 महिने ह्या प्रोसेसवर कारवाई होत होती, सुनावण्या होत होत्या आणि आज 8 जुलै 2026 रोजी कलेक्टर महोदयांनी आमच्या सर्वांच्या मागणीला मान्यता देऊन तमन्ना वहिनींची गटनेतेपदी निवड केली। मी माननीय कलेक्टर महोदयांचे आभार मानते। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानते। आमचे नेते पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब तथा आमच्या तालुक्याचे लोकनेते माननीय वैभव ऑफिसर साहेब यांची देखील मी आजच्या दिनी आभार मानते। धन्यवाद। पुढची दिशा कशी असणार आहे? आता गटनेता बदललाय, पुढची दिशा कशी असणार? बघूयात, वेळ आहे अजून। गटनेता तर बदलला, अकोले शहराचा आणि प्रत्येक प्रभागाचा विकास आणि सर्वांना सोबत घेऊन विकास करायचा एवढंच ध्येय आमच्या सर्वांच्या लेखी आज आहे। 6 महिन्यात आमचे इलेक्शन्स येऊन ठेपले आहे आणि गेली 4 वर्ष 3.5 वर्ष आमच्या अकोले शहरामध्ये विकासाचा जो अभाव आहे आणि नागरिकांना प्राथमिक गरजांना देखील मुकावं लागतं आहे किंवा आम्हाला पंचायतमध्ये येऊन नगरसेवकांना काम करताना खूप अडचणी येतात किंवा ठराविक प्रभागांमध्ये लक्ष दिलं जातं आणि मला सांगायला खरं तर खूप अपमान वाटतो की काही प्रभाग असे आहेत की गेली 5 वर्षांमध्ये तिथे बोटावर मोजण्या इतकी देखील कामे झालेली नाहीत। तर शहर हे सर्वांचं आहे, इथे निवडून आलेले फक्त भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं कुणाचं नसून शहरातील प्रत्येक नागरिक हा नगरपंचायतमध्ये राहणारा रहिवासी आहे आणि त्याचा विकास त्याचं हित हे आम्हा नगरसेवकांनी आणि अध्यक्षांनी सर्वप्रथम ठेवलं पाहिजे। एवढंच ध्येय ठेवून लोक आम्हाला इथे पाठवतात आणि जर आम्ही तिथे कुठेतरी कमी पडत असू त्यावेळी पक्ष आणि नागरिक या सगळ्यांचा समतोल राखण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अशा घडामोडी घडतात, राजकीय घडामोडी। त्यातलीच अकोले नगरपंचायतची एक घडामोड आहे, परंतु यातून शहराचा विकास हाच एकमेव आमचा सगळ्यांचा उद्देश आहे आणि शहराचा विकास व्हावा एवढीच फक्त मी आजच्या दिनी आमच्या गटनेता ताईंकडनं किंवा आम्ही सगळ्या नगरसेविकांकडनं पक्षाला देखील आणि आमच्या सत्ताधारी पक्षात आम्ही शासनामध्ये काम करतो। आम्ही सर्वांनी आता तर विरोधक असा राहिलेलाच नाही आहे, त्यामुळे शहराचा विकास एवढा एकच ध्येय आमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे। धन्यवाद। बाळासाहेब बोर्जेंचं पद गेल्यानंतर कामाची गती वाढली। आम्ही बाळासाहेब बोर्जेंचं पद घालवणे हा आमचा हेतूच नव्हता। आमचा हेतू शहराचा विकास होता आणि आम्हाला आमच्या नगरपंचायतची कामाची रूपरेषा बघता सक्षम नेतृत्व आणि सक्षम निर्णय घेणारा माणूस आम्हाला हवा आहे। आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून या गटनेता पदाच्या बदलीचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये सादर केला होता, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती देऊ इच्छितो की वेळोवेळी आमच्या या गटाच्या सुनावणी बाबतीत विलंब झाला। काही वेळा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्या आणि कधीकधी आमच्या मीटिंग जवळ आल्यानंतर पुढे ढकलण्यात आल्या। या सर्व घडामोडींना तोंड देऊन शेवटी जिल्हाधिकारी यांना आमच्या गटाची अंतिम सुनावणी घ्यावीच लागली। ठीक आहे, समोरच्या पक्षातील पक्षकारांनी सामनेवाला जे म्हणतात जे बाळासाहेब काशीनाथ वडजे यांच्या विरुद्ध हा गटनेता बदलीचा प्रस्ताव आम्ही दाखल केला होता। त्यांनी कारणं दिली असतील, कधी दवाखान्याचं कारण दिलं, कधी सदस्य उपस्थित नाही असं कारण दिलं आणि वेळोवेळी सुनावण्या पुढं ढकलण्याचा प्रयत्न केला, परंतु
प्रशासनाला देखील माहिती होतं की 6 महिने 7 महिने मुदत ज्या नगरपंचायतीची राहिली आहे आणि त्यांना निर्णय योग्य देणं गरजेचं आहे आणि तो निर्णय काल शेवटी जिल्हाधिकारी यांनी दिला आणि सौ तमन्ना मोहसिन शेख यांची भारतीय जनता पार्टी आघाडी अकोले शहर या गटनेत्याच्या पदी त्यांची निवड करण्यात आली. आता या ऑर्डरमध्ये जर आपण बघितलं असेल तर जिल्हाधिकारी यांनी आदेश काढताना स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाच्या एका जजमेंटचा या ठिकाणी आमच्या आदेशामध्ये नमूद केलेलं आहे की बहुमत याला महत्त्व असतं. कोणताही पक्षाचा नेता किंवा कोणी एक माणूस गटनेत्याला निवडू शकत नाही, त्याच्यासाठी बहुमत गरजेचं असतं. आणि आज जे ऑर्डर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे ती फक्त बहुमताच्या जोरावर केलेली आहे आणि त्या बहुमताच्या जोरावरच आज हा गटनेता बदलला आहे. भविष्यात अजूनही बाकीच्या गोष्टी घडामोडी घडतील तर आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. भारतीय जनता पक्षाच्या ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी आम्हाला मदत केली असेल त्यांचे देखील मी या ठिकाणी आमच्या या नवीन निवडीच्या गटनेत्याच्या या प्रसंगी आभार मानतो. धन्यवाद. आता गटनेता बदलला, आता भविष्यामध्ये तुम्ही बहुमत परत करून नगराध्यक्षपदासाठी नेमकी कोणाचा चेहरा आहे? आता असं आहे की पहिले गटनेता बदलाची प्रोसेस झालेली आहे. आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडं 20/5/2026 रोजी तब्बल अकोले नगरपंचायतच्या 13 नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह समक्ष जाऊन अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्या अविश्वास प्रस्तावावर लवकरच आपल्या अकोले शहरामध्ये त्या बाबतीमध्ये घडामोडी घडताना तुम्हाला दिसतील. जिल्हाधिकारी कार्यालयातून लवकरच त्या अविश्वास ठरावाची विशेष सभेची नोटीस या ठिकाणी लवकरच आम्हाला कळवण्यात येणार आहे आणि ज्यावेळेस तो अविश्वास ठराव पारित होईल त्यानंतर पुढील जे काही निर्णय असतील ते सर्व आम्ही नगरसेवक बसून ते त्यावेळेसच आम्ही ठरवू आणि त्याची घोषणा करू. या सगळ्या गोष्टी ज्या सुरू केल्यात गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे, तुम्ही लढताय, आज गटनेता बदलला आहे, भविष्यामध्ये एखादा चेहरा विजन ठेवूनच काहीतरी प्रयत्न सुरू असतील तुमच्या विकासासाठी अकोले शहराच्या? अगदी खरं आहे तुमचं, पण व्हिजन आम्ही आत्ता लगेच जनतेसमोर आमच्यात बैठक होईल, त्यानंतर काही पक्षश्रेष्ठींचा इतर आमचे काही नेते आहेत, आमच्या मागे भरपूर लोकांची या सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत आहे, त्या सर्वांशी एकदा बैठक करून आम्ही तो निर्णय देणार. भारतीय जनता पार्टी आणि या सर्व नगरसेवकांनी मला गटनेता बनवले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.